तर हे पहा मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ याच्यावरच आहे आणि मला ज्या प्रॉब्लेम आले ते तुम्ही फेस करू नये म्हणून पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. चला चालू करूया. नमस्कार मैत्रिणींनो, खरं सांगायचं म्हणलं ना तर आज खुशी सुद्धा होते हा व्हिडिओ बनवताना. आणि त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी थंबनेलवरून ओळखलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरून आहे. आणि खरं तर ह्या व्हिडिओची मी खूप मनापासून बऱ्याच दिवसापासून खूप वाट बघत होते. मी हा व्हिडिओ कधी बनवेल. आणि प्रत्येक यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात, यूट्यूब चॅनल चालवतात, त्या प्रत्येकाला ह्या व्हिडिओची खरंच मनापासून आतुरतेने वाट बघत असतात. आणि माझं सुद्धा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आहेत की तुमचं सुद्धा हे स्वप्न लवकर पूर्ण होईल. पण त्याचबरोबर आपल्याला आता हे व्हिडिओ कशावर आहे आणि का बनवते ते सांगायचं आहे. तर मी पूर्ण 3 वर्ष मनापासून ज्या गोष्टीसाठी काम केलं होतं आणि ज्याच्यासाठी वेळ दिला होता, आणि मेन म्हणजे एखाद्या स्त्रीने एक व्हिडिओ बनवायचं, चॅनलला टाकायचं, खरं तर ते कुणाला नाही जमत आहे. पण त्याच्यातून सुद्धा आपल्याला सगळं इग्नोर करून, जे लोक बोलतात ते सगळं इग्नोर करून आपलं काम आपल्याला इमानदारीने करता आलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षाही जास्त काम कुठलंही सुरू करणं खूप सोपं आहे. पण सगळ्यांचं बोलणं ऐकून, सगळ्यांना इग्नोर करून जे आपल्याला पाहिजे तेच फक्त लक्षात ठेवून काम पूर्ण करणं, त्याला महत्त्व आहे. काम चालू तर सगळेच करतात, पण ते शेवटपर्यंत नेणं ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मला खुशी आहे की मी ह्या दिवसापर्यंत आलेली आहे. पण AdSense पिनसाठी मी जेव्हा अप्लाय केलं मॉनिटाईज झाल्यानंतर, तर त्याला आता 6 महिने झाले चॅनल मॉनिटाईज झालेलं. पण कसं आहे माहिती आहे का, रूल आहे यूट्यूबचा एक की $10 झाल्याशिवाय आपल्याला गुगल ॲडसेन्स पिनसाठी अप्लाय करायला येत नाही. तर मग मला $10 कंप्लीट करायला कमीत कमी 2-2.5 महिने लागले. त्याच्यामध्ये मी 1.5 महिना गावाला गेलते, तर 3.5 महिने गेले उलटून. आणि नंतर मग गावाकडून आल्यावर मी गुगल ॲडसेन्स पिनसाठी अप्लाय केलं. त्याच्या अगोदर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायला लागतं. ते आयडेंटिटी व्हेरिफिकेशन माझं सक्सेस झालं, फक्त 2-2.5 तासामध्ये सक्सेस झालं. मॉनिटाईज फक्त 7 तासात सक्सेस झालं. मॉनिटाईजला जेव्हा चॅनल दिलं तर 7 तासच मेल आला की तुमचं मॉनिटायझेशन सक्सेस झालं. कारण का माझं कॉपीराईटचा एकही व्हिडिओ नाही. मी पूर्ण व्हिडिओसाठी माझी स्वतःची मेहनत केलेली आहे. पूर्ण व्हिडिओ माझ्या स्वतःचं कंटेंट आहे, तर त्याचं काही टेन्शनच आलं नाही मला. पण गुगल पिनसाठी मी काय केलं, जे यूट्यूबवर व्हिडिओ असतात, गुगल ॲडसेन्स पिनसाठी कसं अप्लाय करायचं, गुगल ॲडसेन्स पिनसाठी कुठला ॲड्रेस टाकायचा. आता प्रत्येकाला वाटतं की आपलं काम थोडंसं सोपं झालं तर चांगलंच आहे, आणि मलाही तसंच वाटलं. त्याच्यात काही चुकीचं नव्हतंच, कारण का आम्ही राहायला पुण्याला आहोत, सगळ्यालाच माहिती आहे, मी लाईव्हमध्ये सांगत असते. आणि माझा आधार कार्डाचा जो ॲड्रेस आहे तो आमचा गावाकडचा आहे, म्हणजे बीडचा आहे. मग तिकडं जर पिन आला तर म्हणलं तिकडून जाऊन आणायचा, म्हणजे खूप प्रॉब्लेम होणार. म्हणून मला व्हिडिओ बघून, व्हिडिओवर कसं सांगितलं की आयडेंटिटी व्हेरिफिकेशन केल्यानंतर आधार कार्ड लागत नाहीये यूट्यूबला, पण आपण जो राहतो तो ॲड्रेस टाकला व्यवस्थित तरी येतं, म्हणजे तरी गुगल ॲडसेन्स पिन आपण राहतो त्या ॲड्रेसवर येतो. पण खरं तर तसं नाही आहे, आपण सगळी माहिती काढायला पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता 4 महिन्यातले माझे फक्त 6 दिवस बाकी राहिले होते ॲड्रेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी. आणि इतकी 3 वर्षाची मेहनत आपली त्याच्यावर सगळं पाणी फेरणार. जर गुगल ॲडसेन्स पिन नाही आला तर ह्या विचारांनी सुद्धा 2-2.5 महिने म्हणजे खूप तणावात गेलेत माझे. आणि हे प्रत्येक त्या यूट्यूबरला माहीत असणार ज्यांनी खूप मनापासून मेहनत केली आणि त्यांचा ॲडसेन्स पिन यायला उशीर झालाय किंवा लेट झाले. त्यांना सगळ्यांना माझं बोलणं मनापासून समजू शकतात ते, मला खात्री आहे. आता ज्यांनी यूट्यूब चॅनल नाही आहे, ज्यांनी यूट्यूबवर काम केलेलं नाही आहे, त्यांना माझं बोलणं काही समजणार नाही, किंवा म्हणजे असंच वाटेल की व्ह्यूजसाठी व्हिडिओ काढलाय. पण तसं नाही आहे. मी खरंच खूप मेहनत केली आणि 2.5-3 महिन्यामध्ये तर खूप जास्त म्हणजे ट्रस्टमध्ये होते, खूप टेन्शनमध्ये होते, येतंय की नाही, एवढी मेहनत वायाला जाईल. त्यात मध्ये बोलणारे असतात. चॅनल चालू केल्यापासून आजपर्यंत म्हणजे सगळे बोलतात काय भेटतं यूट्यूबवर व्हिडिओ टाकून. ज्यांना माहिती ते नाहीत बोलत, पण ज्यांना माहीत नाही यूट्यूबवर व्हिडिओ टाकल्यावर खरंच काही फायदा आहे, त्यांचं बोलणं खायचं. आणि खरं तर घरातल्यांचा मला पहिल्यापासून सपोर्ट होता, तर ती एक खुशी होती. ॲडसेन्स पिनसाठी लेट झालं किंवा एखाद्या वेळेस व्ह्यूज डाऊन झाल्या तर मला वाटायचं व्हिडिओ टाकू नये, पण मला घरातून फुल सपोर्ट असायचा. माझे मिस्टर सांगायचे ठीक आहे ना, तू टाकत राहा, म्हणजे तुझे हाऊस म्हणून टाकत राहा, आलं तर आलं ठीक आहे पैसे, नाहीतर नाही येऊ दे गुगल ॲडसेन्स पिन, पण तुला आवडतं तर टाकत जा. मग मी टाकायचे. मला आणखीन वाटायचं ठीक आहे ना, एवढे घरातले सांगतायत तर टाकून बघू, येऊ नाही तर नाही येऊ. म्हणजे गुगल ॲडसेन्स पिन नाही आला तर आपल्याला थोडंच काही कुणी म्हणजे बोलणार नाही की तू इतके दिवस काम केलं नाही आलं. एक सपोर्ट होता घरातून.
पण बाहेरच्यांचं बोलणं कधी कधी लागायचं मनाला, म्हणजे घरातलं चांगलं काम आहे मशीनचं चालू, एवढं बंद करून व्हिडिओ वगैरे टाकीत असतील, काय भेटणार आहे, म्हणजे असं सगळ्यांचं बोलणं इग्नोर करून खरंच शेवटपर्यंत आपली एखादी इच्छा, आपण चालू केलेलं काम शेवटपर्यंत नेणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि ॲड्रेसच्या बाबतीत म्हणलं तर ॲड्रेसच्या बाबतीत खरंच खूप मोठी चूक केली मी. कारण का जे यूट्यूबवर व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघून मी एक नाही पूर्ण 2 वेळेस हितालाच ॲड्रेस दिला. पहिल्या वेळेस वाटलं मला काही चुकीचं झालं असेल, कारण का जे मिशोवरून आपण एखादी वस्तू ऑर्डर करतो, मिशोला जो ॲड्रेस दिला होता मी तोच ॲड्रेस गुगल ॲडसेन्स पिनसाठी दिला होता. म्हणलं मिशोचं पार्सल येतं तर ते पण येईल, पण तसं नाही झालं. कारण का त्यांना आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी जे आपण पॅन कार्ड दिलं त्या पॅन कार्डवरला ॲड्रेस आणि गुगल ॲडसेन्ससाठी ॲड्रेस दिलेला एकच पाहिजे बहुतेक. मग दुसऱ्या वेळेस सुद्धा 1.5 महिना वाट बघितली. 4 महिन्याचा कालावधी असतो. पहिल्या वेळेस 2 महिने वाट बघितली, दुसऱ्या वेळेस 1.5 महिना वाट बघितली. नंतर मग तिसऱ्या वेळेस म्हणलं ठीक आहे जाऊ दे, आता 2 वेळेस आलं नाही आणि जर काही चॅनलमध्ये प्रॉब्लेम असेल तर जाऊ दे, पण प्रयत्न करायला काय प्रॉब्लेम आहे. मग शेवटचे 15 दिवस राहिले होते आणि मी माझ्या आधार कार्डावर जसं आहे तसं सेम ॲड्रेस भरला आणि नंतर तिसऱ्या वेळेस सुद्धा अप्लाय केलं. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर मी 30 ऑक्टोबरला मी अप्लाय केलं होतं. तिसऱ्या वेळेस 30 ऑक्टोबरला मी अप्लाय केलं होतं तिसऱ्या वेळेस आणि 6 नोव्हेंबरला माझा ॲडसेन्स पिन आला, म्हणजे पण तो गावाकडच्या पत्त्यावर आला आणि फक्त 6 दिवस बाकी होते. त्याच्यामध्ये शनिवार रविवार सुद्धा आला. मग सुट्टी म्हणलं आणखीन काही काम आलं तर तो तिथंच राहायचा. आणि मेन म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये 4 दिवस गुगल पिन राहिला ॲडसेन्स पिन, तर ते त्यांच्या मेन ऑफिसला पाठवतात. आणि मला जिथून हा गुगल पिन आलेला आहे, हे पहा, जिथून मला गुगल पिन आलेला आहे त्याचं मेन ऑफिस आहे मुंबईला, गोरेगाव, वेस्टर्न ऑफ, मुंबईमध्ये गोरेगावमध्ये, ईस्ट मुंबई गोरेगावमध्ये मेन ऑफिस आहे. म्हणजे नंतर हा पिन मेन ऑफिसला गेला असता, मग तिथून वापस मागवायला आपल्याकडे तेवढा वेळ नव्हता. आणि मग मी काय केलं, माझ्या मिस्टरांनी दुसऱ्या दिवशी लगेच लावलं गावाकडे पिन आणण्यासाठी आणि त्यांनी लगेच पिन जाऊन आणला. आणि मी रात्री ते आले की वाट नाही पाहिली सकाळपर्यंतची. रात्री 12:30 वाजता हा पिन अप्लाय केला आणि तुम्हाला खरंच वाटायचं नाहीये, कारण का 1 मिनिट सुद्धा लागला नाही ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी. ॲड्रेस व्हेरिफिकेशन सक्सेस झालं. आणि खरं तर हे शब्दात सांगायसारखं नाहीये, म्हणजे मी 3 वर्ष जेवढे कष्ट केलेत तेवढे आपल्याला शब्दात सांगताच येणार नाहीत आणि ती खुशी सुद्धा व्यक्त करता येत नाही. पण ती त्यांनाच कळू शकते की ज्यांनी मनापासून काम केलंय, ज्यांच्या पिन येण्याला ज्यांना वेळ लागलाय, ज्यांनी समजा बोलणे खाल्लेत. पण ठीक आहे, खूप खुश आहे. पण मी आणखीन एक व्हिडिओ बनवणार आहे की ॲड्रेससाठी तुम्ही जी मी चूक केली ती चूक तुम्ही करू नका. तुम्ही जो ॲड्रेस टाकताय तो व्यवस्थित टाका, म्हणजे त्याच्यावर मी फुल व्हिडिओ बनवणार आहे. तर आजचा आपला व्हिडिओ हा खरंच खूप लॉंग झालेला आहे, खूप मोठा झालेला आहे. पण मी खरंच खूप खुश आहे माझा गुगल पिन आल्यामुळे. आता पेमेंट येण्यासाठी भले 2 महिने लागो, 2.5 महिने लागो, पण आता चॅनल सक्सेस झालं, गुगल पिन आला म्हणजे ही एक खात्री आहे, गॅरंटी आहे की तुम्ही जे काम करताय त्याची पोहोच पावती म्हणलं तरी चालेल. आता पेमेंट कधीही येऊ त्याचं काही टेन्शन नाही. पण चला, मी सगळ्यांसाठी प्रार्थना करीन की जे चॅनलवर नवीन काम करतायत किंवा माझ्यासारखे बऱ्याच दिवसापासून कष्ट करतायत त्यांचं चॅनल लवकरात लवकर सक्सेस होऊ दे आणि लवकरात लवकर जी मला खुशी मिळाली ती सुद्धा तुम्हाला सगळ्याला मिळू दे. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.